हेलो एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. पर्टिक्युलर सबस्क्रायबर्स झाले की मी त्या चॅनलवरती लॉंग फॉर्मॅट टाकेल. बिगतुश नावाचा नवीन चॅनल आहे, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. जर कोणाला वाटलं तर तुम्ही त्याला सबस्क्राईब करू शकता. त्याच्यावरती सध्या शॉर्ट कंटेंट मी टाकत आहे, काही दिवसांमध्ये लॉंग कंटेंट टाकेल. आता हे सांगत होते मी की मला बरं नाही आहे बरेच दिवसांपासून, म्हणजे 2-3 दिवसांपासून, खूप दिवसांपासून नाही आहे ती. आज परत जायचं आहे हॉस्पिटलला, पण काल माझंच व्हायरल तुषारला पण झालं, तर ते गेलेत आता लेक्चर घ्यायला. हे ते येतील थोड्या वेळात घरी. तर मी हा व्लॉग यासाठी बनवत आहे की बरं नसलं की असं काहीतरी खावंसं वाटते, चमचमीत वगैरे असं काहीतरी. तर तुषारचं उलट आहे, त्यांना गोड खावंसं वाटते. मला जसं की काही असं मॅगी म्हणा किंवा पोळीचा चिवडा वगैरे असं खावंसं वाटत असेल तर त्यांना गोडच आवडतं. सो म्हणून मग मी विचार केला की त्यांना यायला आता 10 to 15 मिनिट्स आहेत आणि मला पण थोडं बरं वाटत आहे. आता मी थोडं आवरलं, तुषारसाठी मस्त काहीतरी बनवते. तर ते मला 2-3 दिवसांपासून म्हणत होते की मला शेवड्या खायच्या आहेत, पण मला बरं नव्हतं, त्याच्यामुळे ते काही शक्य झालं नाही बनवणं. म्हणून आज आता मी त्यांच्यासाठी शेवड्या बनवते अँड ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. शेवड्या रेडी आहेत आणि आता तुषार पण आले आहेत. मी त्यांना खालून दूध आणायला सांगितलं आहे, तर आता मी पटकन ताट वाढून घेते. ह्या 2 प्रकारच्या शेवड्या, ह्या साध्या पाण्याच्या आणि ह्या दुधाच्या. याच्यात आणखीन वरून आपण दूध घेऊ शकतो. शेवड्या बनवल्या होत्या मी. थँक्यू सो मच एवढं छान जेवण दिल्याबद्दल. आता कोणाला सांगणार का की कसं जेवण देते माझी बायको? महिन्यातून एकचदा बनते असं जेवण. एकचदा असते आमचं, रोज पोळ्या खातो. कधी खाल्ल्या? आमच्यासाठी एखादं बोर्ड स्थापन केलं पाहिजे, एखादी समिती स्थापन केली पाहिजे. पुरुषांवरचे अत्याचार हे महाराष्ट्राला माहीत पडले पाहिजे की आम्ही रुकी सुकी रोटी सकाळची संध्याकाळी खातो. हे तर एखाद्या वेळेला असते. किती खोटे बोलता, किती खोटे बोलता. कसं झालं? मजा आली. वा. दूध पाहिजे का याच्यामध्ये? नाही. ठीक आहे, ओके. इग्नोर पसारा गाईज. आम्हाला दोघांनाही बरं नाही आहे. हा बघा, याला आता बरं नाही आहे या माणसाला. औषध घे म्हटलं तर ते नाही घेत आणि हॉस्पिटलमध्ये चल म्हटलं तर तेही नाही म्हणते. माझं या सांसारिक जीवनातून मन निघालं का, त्याच्यामुळं मी स्वतःला बिमार करून घेतलं. काही नको बोलू मी यासारखा. बघा ही अत्याचारी बाई बघा, नवऱ्यावर हात उगारायला जी एका काळात डोक्यावरचा पदर नव्हत्या पडू देत बाया, त्या बाया आज डोकं फोडायला लागल्या. मित्रांनो, पुरुषांना निळा ड्रम घरी आणण्याची भीती वाटायला लागली, निळी बकेट सुद्धा घरी आणत नाही. अशा ह्या बाया. तर गाईज आम्ही आता आलेलो आहे तेजाच्या बॉरमध्ये आणि आम्हाला दुसरा टेबल पाहिजे होता, पण मिळालाच नाही. हा खूप छोटा टेबल आहे. खूप वेळपर्यंत आम्ही वेट करत होतो. फायनली टेबल मिळाला आणि ही मला जबरदस्ती नाही. एवढी छान तयार होऊ आली आणि मी लॅबवरती बसली होती. मी काही चांगली दिसत नाही. नाही चांगली दिसत आहे, पण इयरिंग्स पण छान आहे. नॅचरली चांगली आहे. इथे तनू फर्स्ट टाइम येत आहे ना? तू खाल्लाय का इथला? नाही, मी इथले रील्स पाहिल्या पण मी कधी खाल्लं नाही. मी केलंय ट्राय, मला ते चांगलं वाटलं होतं. थोडंसं याच्याबद्दल डायसी वाटतंय की आय डोंट नो कशी असेल टेस्ट. नाही, चांगली असू शकते. मी पण खूप दिवस आधी खाल्लं होतं. छान टेस्ट आहे. एक माझ्याकडून दे ना. मी चांगले प्लेसेस वरती सांगते. येस, आणि यम्मी गोबी राईस, सिजवान सॉस. एकदम ऑथेंटिक, अल्टिमेट. Tell me what's wrong and why you never said you felt that way. Guess you're trying to stay strong. सगळ्याची टेस्ट लागत आहे. हां, आणि सॉसेस पण खूप छान आहे त्यांचे.
आणि फुल ऑफ व्हेजीज आहे, खूप व्हेजीज आहे, प्रत्येक बाईटमध्ये व्हेजीज आहे बघा. आणि अमरावतीमध्ये एवढं छान टेस्ट मिळते खरंच ना. नाईस. As you fade away, as you fade away.